तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती एक गृहिणी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर आज काही बरी नव्हती माझी तब्येत। मी सकाळी उठले, फ्रेश झाले आणि परत झोपले होते कारण माझं पोट खूप दुखत होतं। म्हणून काही घरातले मी काम वगैरे सगळं तसं ठेवलं होतं। आणि मीनाक्षी आज घरीच होत्या, रविवार होता तर त्यांनी थोडंफार केलं होतं। आज दादा दीदीने स्वतःच्या हाताने आंघोळ केली आणि चालू होतं दोघांचं मेकअप वगैरे। दोघं पण, दीदी तर करत असते पण आशूला घालावं लागत असते। पण आज माझी तब्येत ठीक नसल्यामुळे सर्व काही घरातले कामं आपोआप होऊ लागले होते। तर दादूने तर मेकअप वगैरे केला। आशू इकडे इकडे ये ना। आंघोळ केली का? आंघोळ केली? केव्हा गेली? आणि मोबाईल कुणाचा आहे? माझा। बंद का चालू आहे? चालू आहे। आणि गॉगल? गॉगल नको काढ। काय? चालू आहे। मला माहिती तुला नाही चालू करता। चालू आहे। ते चालू करून टाक। मम्मी हा चालू कर ना। आणि ते माझा फोन वय हा चालू कर ना फोनला। थोडासा आराम केल्याच्यानंतर उठले, मग फ्रेश झाले। थोडंसं म्हटलं घर पडून राहिलं तर मग जास्तच बरं वाटत नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं उठलेलं बरं। थोडं फ्रेश वगैरे झाले आणि मग खाण्यासाठी तर मीनाक्षीनं बनवलं होतं घरात, पण भाऊजी बोलले की मी काहीतरी वेगळं घेऊन येतो। मग ते गेले होते बाहेर। मग आशून ते बोलले पाणीपुरी खायची, तर मग त्यांना सांगितली ती पाणीपुरी, ते घेऊन आले पाणीपुरी वगैरे। मग सगळ्यांनी मिळून नाश्ता वगैरे केला। तर त्यांनी कच्ची दाबेली पण आणली होती, आमची तर छान कच्ची दाबेली भेटते। मग सर्वांनी आम्ही नाश्ता वगैरे केला। कधी कधी काय होतं ना, घरामध्ये आजारी असल्यावर असं चालतं। आणि माझ्या घरातले पण तेवढे समजूतदार माणसं आहेत की समजून घेतात। आजारी वगैरे असल्यावर सर्व काही गोष्टी आपण मध्ये व्हायला लागतात। आणि आता घरात मीनाक्षी पण असल्यामुळे ना, कधी मी आजारी वगैरे पडले तर घरातलं खाणं पिणं थोडंसं बघतात त्या, म्हणजे त्यांना येतो थोडंफार स्वयंपाक, मला विचारून करत असतात, मी सांगत असते। तर त्यांचा मला हातभार होतो कधी कधी, मी आजारी वगैरे असल्यावर करतात त्या घरातलं, तसं काही नाही। घरात दोघीजणी असल्यावर कधी त्यांची तब्येत ठीक नसेल तर माझी नसेल तर आम्ही एकमेकींचं काम करतो, असं काही नाही, आमचं जमतं तसं। मग आमचा नाश्ता पाणी चालू होता। तर अगोदर गेले होते कामावर, त्यांच्यासाठी टिफिन वगैरे दिला होता मीनाक्षीने, सकाळी बनवलं होतं, तिला सांगितलं होतं माझी तब्येत ठीक नाही म्हणून तुम्ही करा। त्यांनी सर्व काही उरकून घेतलं होतं। मग नंतर आमचं चालू होतं, पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही। आणि आमची चर्चा चालू होती की पाणीपुरी कुठली जालन्यातली भारी की पुण्यातली भारी, अशी आमची चर्चा चालू होती। तर मी थोडंसं पडले होते आराम करत, तर तेवढं तर दीदीची हेअरस्टाईल चालू होती, तर तुम्हाला मी दाखवते। खूप वेळेचं ट्राय करते ती, पण तिला पाहिजे तसे काही हेअरस्टाईल होई नाही। खूप वेळा ट्राय केलं आहे, सोडती घालती वेणी, पण तिला काही आवडा नाही असं वाटतं। तिला माहीत नाही मी व्हिडिओ काढते म्हणून तिचा खूप वेळाचं ट्राय झालं आहे। आता तर परत सोडेल, तिसरी चौथी वेळ ही सोडायची, घालायची आणि सोडायची। तिला पाहिजे तशी परफेक्ट जमतच नाही असं वाटते। आता सोडली बाबा। सकाळपासून केस धुतलेत ना, तेव्हापासून काही ना काही वेगळी हेअरस्टाईल चालू आहे, पण पाहिजे तशी जमा नाहीच तिला हवी तशी। आता फायनली कुठली करते काय माहीत। तिचं रोजचं हे, रोज केस धुतल्याच्या नंतर ना, आंघोळ केल्याच्या नंतर तिला पाहिजे तशी हेअरस्टाईल करते ती, पण अजिबात आवडत नाही, परत काढून ठेवते साईडला। चॉप 3 वेळा लावते, 3 वेळा काढते। तर फायनली हेअरस्टाईल केली वाटतं, आता आवडती का नाही काय माहिती। फायनली पाहिजे तशी हेअरस्टाईल झाली।